तुमच्या मुलाला ऑटिझम आहे त्यामुळे तो आमच्या नॉर्मल स्कूलसाठी फिट नाही. ही वाक्य आहेत एका स्कूलमधल्या प्रिन्सिपलची. आम्हाला बरेच जण विचारतात की क्लिव्हनला तुम्ही नॉर्मल स्कूलमध्ये का ट्राय नाही केलं. तर आम्ही बऱ्याच स्कूलमध्ये ॲडमिशनसाठी ट्राय केलं होतं, पण आम्हाला प्रत्येक ठिकाणी रिजेक्शनच मिळालं. मला असे अनुभव आले ना, त्याच्यामधलं एक एक्सपिरियन्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या स्कूलमध्ये मला बेसिक त्यांनी रिक्वायरमेंट सांगितली होती की आम्ही त्याची एक एक्झाम घेणार. त्या एक्झाममध्ये जर ॲकॅडमिकली त्याने व्यवस्थित पास झाला तर आम्ही त्याला ॲडमिशन देऊ. मी म्हटलं ठीक आहे. त्या दिवशी ॲडमिशनसाठी 2 मुलं होती, एक क्लिव्हन आणि अजून एक मुलगा होता की जो नॉर्मल चाइल्ड होता. तिथे त्या मॅडम होत्या. त्यांनी दोघांनाही पेपर दिले, 15 मिनिटाचा वेळ दिला आणि क्लिव्हनने प्रॉपर तो कम्प्लिटली पेपर सॉल्व केला. आणि जो दुसरा मुलगा होता तो त्याने फक्त आपलं नाव लिहिलं आणि त्या पेपरमध्ये काहीच लिहिलं नाही. तो फक्त तिथे बसून होता. 15 मिनिटं झाली, त्या मॅडम आल्या. मॅडमनी दोघांचे पण पेपर्स घेतले आणि त्या स्वतःही बघून म्हणाल्या की क्लिव्हनने पेपर छान सॉल्व केला. आणि त्या दुसऱ्या मुलाला पण म्हणाल्या की तो आपने तो कुछ लिखा ही नाही. मग दोघांचे पेपर्स त्या घेऊन ऑफिसमध्ये गेल्या. एक 5 मिनिटानंतर त्या पुन्हा आल्या आणि त्या मुलाच्या आईला म्हणाल्या की आपके बच्चे का ॲडमिशन हो गया है, आप नीचे जाके फीस पे कर सकते. नंतर त्या माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या की मॅडम तुमच्या मुलाचं ॲडमिशन होणार नाही. मला लिटरली 2 मिनटं शॉक बसला की का होणार नाही. तर मला म्हणाले की नाही, ऑफिसमधून सांगितलं आहे तुमचा फॉर्म बघून की ह्या मुलाला ॲडमिशन नाही द्यायचं आहे. मी त्यांना सांगितलं मला फक्त प्रिन्सिपलसोबत 2 मिनटं बोलायचं आहे. त्यानंतर त्यांनी आम्हाला 1 तास इथे बाहेर बसवून ठेवलं. त्यानंतर ज्या वेळेला मी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेले, त्यांनी आमच्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की मॅडम तुमचा मुलगा आमच्या स्कूलसाठी योग्य नाही आहे, तर तुम्ही येऊ शकता. मी म्हटलं पण सर का, मला कारण पाहिजे. त्यांचं कारण हेच होतं की क्लिव्हन ऑटिस्टिक आहे. सर, मी म्हटलं सर तुमच्या हातामध्ये त्याचा पेपर आहे, तुम्ही तो पेपर बघू शकता की त्याने तो कम्प्लिटली व्यवस्थित फील केला आहे. तुम्ही बरं तो हायपर नाही आहे, तो कोणाला त्रास देणारा नाही आहे, तुम्ही कोणत्या बेसिसवर त्याला रिजेक्ट करतात. व्हेअरएज जो दुसरा मुलगा होता तर त्याने त्या पेपरमध्ये एक शब्दही लिहिला नव्हता, तुम्ही तो बघितला पण नाही आणि फक्त ओन्ली बिकॉज ही इज अ नॉर्मल चाइल्ड तुम्ही त्याला डायरेक्टली ॲडमिशनसाठी पाठवलं. आणि जिथे माझा मुलगा आहे की जो फक्त त्याच्यावर ऑटिझम नावाचा जो काही लेबल लागले त्यासाठी तुम्ही त्याचं सगळे पॉझिटिव्ह गोष्टी निग्लेक्ट करून तुम्ही आम्हाला रिजेक्टेड म्हणून सांगता, हे कितपत योग्य आहे. तर त्यांनी माझं काही ऐकून घेतलं नाही. मला म्हणाले की दिस इज नॉट राईट प्लेस फॉर यू, तुम्ही इथे योग्य ठिकाणी नाही आहात. आणि 2 मिनिटानंतर मलाही तसंच वाटलं की येस, मी इथे योग्य ठिकाणी नाही आहे. बिंग ॲज अ मदर ना, मी एका गोष्टीची नेहमी काळजी घेते, जिथे माझ्या मुलाला लाईक केलं जात नाही, जिथे तो वेलकम नाही आहे त्या ठिकाणी मी त्याला पाठवत नाही. कारण मला सगळ्या गोष्टींपेक्षा त्याचा इमोशनल कम्फर्ट खूप महत्त्वाचा वाटतो. एकतर मला माहीत होतं की राईट टू एज्युकेशननुसार सगळ्या मुलांना सगळ्या स्कूलमध्ये शिकण्याचा हक्क आहे, पण मी त्यांना अजून अजिबात फोर्स केला नाही. मी क्लिव्हनला घेऊन तिकडून निघाले. आमच्या मुलाला फक्त ऑटिझम आहे या एकच बेसिसवर नॉर्मल स्कूलमध्ये ॲडमिशन दिलं जात नाही. व्हेअरएज आमची मुलं इतर मुलांच्या सारखीच किंवा त्याहूनही जास्त ॲकॅडमिकमध्ये चांगली असतील तरीही त्यांना रिजेक्ट केलं जातं. हे कितपत योग्य आहे. ऑटिझम आहे म्हणून त्यांना काही नॉर्मल स्कूलमध्ये शिकण्याचा अधिकार नाही आहे का, आणि हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा.